थैंक यू डीजे। ये अब शाम का वक्त है और शाम के वक्त में बेहतरीन मुकाबला। ऐसे अगर हम देखेंगे तो कौन बेहतरीन परफॉर्मेंस देता है, बल्लेबाजी और गेंदबाजी यहाँ पे अच्छी होनी चाहिए। चला चांगला परफॉर्मन्स कोणाचा राहत आहे, दोन टीम्सला देऊया शुभेच्छा। दोन टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट म्हणतोय आपण। अगदी अविनाश आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश जाबर यांना आपण पाहिलंय, कारण की लक फॅक्टर कोणाचा साथ देईल, कोणाला मात्र या स्पर्धेच्या अंतिम 5 मध्ये स्थान मिळत आहे। जय हनुमान चषक पायगाव 2025 तिसरा दिवसाचा अंतिमचा मुकाबला। ट्रॉफीचा दावेदार कोणता संघ मात्र इथून परफॉर्मन्स दर्जेदार, दमदार आणि शानदार देतोय, थाटामाटामध्ये अंतिम 5 मध्ये स्थान पक्क करतोय। जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे की यंग मराठा चिंचोली टीम, दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा, दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट। लेट्स प्ले। चला मॅचला आता सुरुवात। सतीश आपण पाहिले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत। सगळ्यात महत्वपूर्ण आपण बघितलं तर वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा। वेळ अंपायर्स बघा वेळ जास्त जातोय, कारण की नंतर मग चेस चिंचोली टीमलाच करायचं आहे। बॅड लाईट तुम्हालाच येईल, नो डाऊट। चला पहिला चेंडू अविनाश साठी, पहिला चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चांगला बॅकअप, सगळं काही व्यवस्थित। अविनाश बघा आता जाऊन तिसऱ्या मॅच मध्ये अखेरीस त्यांचं खातं ओपन झालं, कारण की जवळजवळ आपण बघितलं 2 मॅच मध्ये त्याला खातं ओपन करण्याची संधी मिळाली नाहीये, परंतु आता मिळाले। दिलीप यांना देखील आपण पाहूया। चांगला चेंडू फेकला जातोय, अगदी लाईन तर आपण पाहिली आहे ना, वायडर लाईन मात्र इथे शोधली गेली आहे तिकडे। विश्लेषण करायचं झालं, फिरवण्याचा प्रयत्न, अपील मोठी पंचांनी पकडली आहे इथे। अगदी आपण पाहिलं तर LBW ची शिकार ठरली आहे आणि पहिला मोठा धक्का पण पाहिला तर जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या टीमला दिलाय। दिलीपला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने। गॉन मुंबई से आया मेरा दोस्त, सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो। मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो। चला पहिला फलंदाज बाद झाला। आता मैदानाच्या आतमध्ये आलेत विशाल माळी, 1 डाऊनचे खेळाडू। हा चेंडू पण बघितला तर अगदी एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते। सतीशची ताकद आहे, भरपूर वेळ आपण बघितले सतीशला, कारण की अँगलने चेंडूला कट करतोय आणि त्याच्या विरुद्ध जर आक्रमण करायचं असेल तर तुम्हाला बुद्धीचा वापर करावा लागेल। चेंडू फेकून झालेत 4। याच दरम्यान पाहिला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न हवेत फसलाय। महेंद्र पवार झेल पर्यंत पोहोचले परंतु पकडू शकले नाहीये। झेल ड्रॉप झालाय आणि पहिल्या पण तर मिळाल्या 2 धावा। अक्षय भोये देखील आपण बघितलं आज भरपूर नाराज झालेत, कारण की कोचची भूमिका त्याने आपल्या संघासाठी केली आहे, परंतु आज त्यांना नाराज केलंय आपल्या संघाने। इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज पाहिला आपण। थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतो, पाठलाग गेलाय चेंडूचा, थांबेल का नाहीये। चेंडू पाहिला आपण तर सरळ चालला, अगदी बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय, चौकार मात्र मिळेल।
अगदी महत्वपूर्ण धावा आल्यात. पहिलं षटक पूर्ण होत असताना फलकावर पूर्ण होत आहेत 7 धावा. गडी बाद झालाय 1. पहिलं षटक पूर्ण. 7. थैंक यू डीजे. कहते ना जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपने अंदर का इरादा मजबूत करो. डेफिनेटली उस इरादे को जगाना होगा. अगर पहले ओवर में कम रन आए तो इसका मतलब ये नहीं कि अगले वाले ओवर में भी कम रन आएंगे. इस ओवर में अब आपको थोड़ा सा गियर चेंज करना पड़ेगा और बेहतरीन क्रिकेट का प्रदर्शन करना पड़ेगा. और उतनी काबिलियत इन दो खिलाड़ियों में. अब स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हुए अविनाश, इनको मैंने कई बार देखा और कई ऐसे उन्होंने मैच विनिंग वाली पारियां खेली है, लेकिन इस पारी की अब उस पारी की अब जरूरत आहे, गरज आहे. कारण की भरपूर वेळा त्यांनी आपल्या संघाला मॅच विनिंग नॉक खेळून गेलेत. रितेश बॉलिंग ट्रॅक वर, फुलटॉस ऑन साइडला लॉफ. प्रदीप आले, त्यांना फायदा झालाय. विकेट मिळेल अविनाशची. कोलंदाज संघ मात्र अडचणीचा सामन्याला मात्र इथे साधतोय, कारण की 3 विकेट अगदी लवकरात लवकर तिथे गमावलेत. थँक्यू डिझे. बघा 2 विकेट, कारण की एक झेल सुटला होता. 2 विकेट अगदी लवकर गमावताना पाहायला मिळत आहेत. आणि विनाश खेळाडूकडे नजर होती. आज किरण नाही आहेत या टीम मध्ये. आपण बघितलं एक बघ बॅटिंग बॉलिंग आणि मग ज्याच्यामध्ये बघितलं फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांची कमी मात्र नक्कीच खळते, कारण की एक असे मॅच विनर खेळाडू ते देखील आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विशाल. समोरच्या दिशेने चांगला फटका, परंतु कॅच पकडला जातोय सतीशच्या माध्यमातून. लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. अडचण मात्र वाढते जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीमची इथे. थँक्यू. भरपूर आता पाहिलं आपण तर मग अडथळे निर्माण केलेत जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीम साठी. गोलंदाज ऑन द हॅट्रिक रितेश दांडेकर, परंतु ज्या परीने आपण बघितलं ना तर धावफलक थांबवून ठेवलाय 7 या आकड्यावर. जसं म्हणतायत ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. आणि ते अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असेल तर एक चांगला नॉक खेळावा लागेल. वेगवान तेज तर्रार चेंडू आपण पाहिलं तर यंग मराठा चिंचोटी टीम इतिहास पलटून बघितला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिले, विथ द बॅट विथ द बॉल पाहिलं आपण तर अनेक मैदान गाजवलेत. परफॉर्मन्स दमजेदार राहिलाय, इतिहास चांगला आहे. परंतु आज पुन्हा एकदा या मैदानावर देखील इतिहास रचनाच्या अनुषंगाने मात्र दाखल झाले असताना या शेवटच्या मॅच मध्ये सुंदर खेळ त्यांचा राहिला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर वेळ घेतला. साईनाथ चपरजन आपण पाहिलं तर चेंडूला मात्र हिट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूला पकडून यष्टांना हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं तितकं सोपं झालं नाहीये त्यांना. एक मात्र धाम येईल. थोडस आपण बघितलं तर स्ट्रगल करते या इनिंग मध्ये. रितेश पुढचा चेंडू समोर विशाल माळी. नेक्स्ट टायमिंग खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू गेला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. झेल पकडला जाईल. धक्का महत्वाचा लागतोय 4था. आणि इथे मात्र कठीण झालंय भरपूर मात्र आपण पाहिलं तर कार्य कठीण केलंय जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे या टीमचा.
बघा ना आतापर्यंत जरा यंग मराठा टीम ची दुसरी मॅच, पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स, दुसऱ्या मॅच त्या अगदी आपण पहिले जिंकलं म्हणजेच जर्मन पायगाव संघाच्या विरोधात. त्यानंतर मग आता त्यांनी पाहिले नंतर मागे वळून नाही पाहिलं. भरपूर चांगलं क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर राज माळी लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. संध्याकाळचं सत्र आणि धावा शोधायचे आहेत परंतु मिळत नाही आहेत, विकेट जास्त मिळत आहेत. फटका चांगला खेचलाय, हवेत चेंडू आहे, चेंडूच्या खाली फिल्डर झेल मिळेल, आणखीन एक विकेट जाईल खात्यामध्ये. रितेशच्या 5वा धक्का, 8 या धाव संख्येवर 5वा गडी बाद केला जातोय. षटकाची होते समाप्ती. थैंक यू डीजे. जैसे म्हणतात ना कि शाम सूरज को जलना सिखाती है, शमा परवाने को जलना सिखाती है. गिरने वालों को ही होती है तकलीफ, लेकिन ठोकर ही तो है जो इंसान को चलना सिखाती है. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग इथे लागलेली ठोकर आणि त्या ठोकऱ्यातून मात्र आपण पाहिलं तर शिकायला मिळेल का. या मॅच मध्ये एक असा मुवमेंट क्रिएट करावा लागेल, कदाचित एक फायटिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न तरी करावा लागेल. कारण की सध्या तरी 2 मध्ये पलकावर पाहिल्यानं तर 8 अर्धा संघ गारद झालाय. प्रवीण सुतार मैदानाच्या आतमध्ये इन आहेत, परंतु रुपेश कोठावले यांना देखील पाहतोय आपण जे नॉन स्ट्राईक एंड कडे. शेवटचं षटक अनिकेत मस्कर यांच्या हातामध्ये सरळ बॅटच्या साईने ड्राईव्ह केला. एक धाव मात्र मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. रुपेश कोठावले स्ट्राईक एंड कडे, त्यांच्याकडून आता मात्र आपण पाहिलं अपेक्षा असतील जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाला की कदाचित 20-25 पर्यंत तरी एक असा सन्मानजनक टोटल आपल्या संघाला त्यांनी मिळवून द्यावा, जेणेकरून आपण एक चांगली विरोधी संघाला लढत देऊ शकतोय. अनिकेत मस्कर आपण पाहिला तर एक चांगला गोलंदाज आपण पाहू शकतोय आणि चांगली गोलंदाजी करण्याची किमया त्याने आतापर्यंत करून दाखवले या स्पर्धेत. विकेट टेकर गोलंदाज राहिलाय. ऑन साइडला चेंडूला खेळला जाते अगदी डीप स्क्वेअरल्या क्षेत्रामध्ये. एकदा मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण. चेंडूची फेकी आले, साईनाथ जाबर बघा फिटनेस काय आहे, अगदी आपण पाहू शकतोय अशी चांगली फिटनेस. रुपेश थोडेसे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडले आणि प्रत्येक पाहिला तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. 6वा धक्का टीम कोलांडेला. थँक्यू. जसं म्हणतात ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील ना तर मेहनत तितकीच करावी लागते. यश कोणाला सहज मिळत नाही, त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द हे जपवावी लागते. अगदी विश्लेषण करायचं झालं तर जिद्द तर आहे, परंतु सध्या तरी परिस्थितीला हातबळ झालेला संघ पाहायला मिळते खोलांडे. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्कूपचा प्रयत्न केला होता. अगदी एक डॉट चेंडू मिळतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. फलकावर फक्त आणि फक्त 10. यंग मराठा संघाचा परफॉर्मन्स टॉप क्वालिटी पाहायला मिळते. अगदी पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये दिसतंय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, दरम्यान फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता. प्रदीपचा चांगला झेल, सूरज माळी देखील बाद होताना पाहायला मिळत आहेत. अगदी 7वा धक्का 10 या धाव संख्येवर लागतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाला. थँक्यू. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश जाधव येत आहेत. भरपूर आज मात्र
10 धावसंख्येवर 7. चांगला फटका खेचून मारला. हो क्या बात आहे. परेशने तो कारनामा करून दाखवलाय. कारण की ज्याप्रमाणे विकेट होतोय परंतु धावा नव्हत्या परंतु आले आणि त्याने दाखवून दिलं की माझ्या मध्ये देखील आहे दमखम. ठोकलाय षटकार. शेवटचा बॉल. ओहो शेवटचा बॉल आपण पाहिला तर मग डॉट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर मग पूर्ण होताना पाहायला मिळतात 3 षटक आणि 3 षटकाच्या नंतर धाव फळकावर 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं यंग मराठा चिंचोटी या संघाच्या समोर. 18-17 पाहूया. 17 आकडा पाहिला पण आपण भरपूर वेळा खतरा देखील बनताना पाहिलाय आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर. परंतु इथे बनेल की नाहीये ते देखील पाहायला मिळेल. डीजेकडे जाऊया गाडा ऐकूया आणि त्यानंतर मग मैदानाच्या मध्ये या धावा चेस करण्यासाठी उतरूया. मध्ये प्लीज द्या करा प्लीज विनंती करतोय. लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं. मध्ये थँक्यू. बघा 18 चेंडू 17 धावा. हा सामना कोणता संघ जिंकतोय हे आपण भाकीत करू शकत नाहीये. जरूर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये यंग मराठा टीम दिसतोय परंतु क्रिकेटच्या पटलावर दिसतं तसं नसतं. हलक्या हाताने स्लाइस केले चेंडूला पाहिलं आपण. तडब्यांच्या दिशेने वेगाने प्रस्थान करत असताना चेंडू चांगला इंटेन दर्शवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मूल्यवान धावा आपल्या संघासाठी मात्र सूरज माळीच्या माध्यमातून वाचवल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग इथे मितीला 2 धावा. या 2 धाव्यांनी संघाचं खातं ओपन झालंय. 15 धाव्यांची गरज असेल. आणि अगदी प्लम. कारण की अष्टांच्या समोर सापडला असं जाणवलं पंचांना आणि त्यांनी लगेचच आपलं बोट मात्र आकाशात उंचावलं आणि LBW ची शिकार मात्र हवी होती ती मिळवून दिली. आणि पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर 2 या धावसंख्येवर यंग मराठा टीम चिंचोटीला. थैंक यू डीजे. जैसा म्हटलं जाते ना कि पानी पे तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो कायर ही है जो अपनी तकदीर पे रोते हैं. आप तो वो इंसान हो जो बिगड़ी हुई
तस्वीर बना सकते हो तुम. आणि या वेळेला आपण पाहिलं तर ते करू शकतात. क्रिकेटच्या पटलावर काही आपण पाहिलं तर होत असताना पाहायला मिळतंय आपल्याला. कारण की या क्षणाला आणि या सिच्युएशनला आपण अगदी इझिली घेऊ शकत नाहीये. 16 चेंडू 15 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेत. रितेश दांडेकर हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळले. अविनाश गिराडे पुढे सरसावलेत. एकदा मात्र मिळाली आहे. ओ काय झालंय काय झालंय. आणि पाहिला तर हा चौकार चेंडू मात्र आपण पाहिला तर शतरक्षकांना नाचवतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. 4 धावा. थैंक यू डीजे. बघा गलती से मिस्टेक वाला ये सीन हो गया. दोघं खेळाडू होते परंतु एकाला चकवला दुसरा पडला. चेंडू नाही थांबला. टायमिंग शॉट हवेत. कॅच निर्माण पकडला जाईल. आता पहा दिलीपच्या माध्यमातून आणि विकेट होतोय डाऊन. दुसरा धक्का यंग मराठा टीम चिंचोडीला. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर चौकार जो नशिबाने मिळाला परंतु त्यानंतर विकेट देखील मिळाली. मोमेंटम आहे बघा. मोमेंटमला पकडण्याचा प्रयत्न केला जाते पुन्हा एकदा. अगदी जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघ हार मानायला तयार नाहीये. नक्कीच आपण पाहिले तर ती हारी हुई बाजी नक्कीच आपण बघितलं म्हणजे ती पलटायला तयार आहे. कारण की सध्या का मी असं म्हटलं कारण की थोडं आपण बघितलं तर मग चेंडू जास्त आहे धावा कमी आहे तरी पण आपण पाहिलं त्यांच्या हातातून मॅच जाताना दिसलाय परंतु संपलेला नाही. कारण की इथून 14 मध्ये 11 येणारे काही चेंडू विकेट मिळाले तर टॉट मिळाले तर नक्कीच ते या मॅच मध्ये लढाई अजून सुद्धा बाकी आहे. म्हणून तर म्हणतायत ना घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. डेफिनेटली आपण पाहिलं ना तर हा मॅच अगदी इझिली मात्र घेणार नाहीये. साईनाथ जाबर ताकद त्यांची नेहमी बघायला मिळाली. अविनाश यांचा ओ ओ काय चाललंय. चेंडूला पकडलं होतं परंतु अगदी लगेचच फेकायचं होतं आणि त्याच प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला आणि चौकार मात्र मिळाला. बघा लक फॅक्टर आता मात्र आपण पाहिला ना तर मग हेच म्हणताय सगळं काही चित्र हेच म्हणताय की ही मॅच मात्र आपण पाहिली तर चालली आहे यंग मराठा टीमच्या दिशेने. 7 धाव्यांची गरज. डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक केला गेला. अविनाश देखील थोडे नाराज झालेत परंतु अगदी आपण बघितले तर या मॅचची कहाणी काय आहे तर मॅचची कहाणी आहे आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. कदाचित चौकार अडला असताना तर मग भरपूर मज्जा आली असते परंतु तसं झालं नाहीये. अगदी 12 7 7 12 म्हणजेच कसं काय आपण बघितलं तर मग 7-12 सांगितलं तर की मग उतारा आठवतोय. जमीनदार मित्रांना नक्कीच उतारा आठवतोय 7-12चा परंतु इथे कसं आहे की 12 चेंडू आणि 7 धावा आहेत. त्या अगदी आपण पाहू शकतोय की पूर्ण कशा होत आहेत ते देखील पाहूया. थोडंसं डीजेना आपण विश्रांती देऊया कारण की मग अंधार आलाय ना त्याच्यामुळेच मग जास्त आपण वेळ नाही घेत आहे. पहिला षटक 10 आल्या. कुठेतरी सतीश यांना आतापर्यंत स्ट्राईकच मिळाली नाहीये परंतु आता मिळाली म्हणजे 7 धावा करण्यासाठी ते प्रयत्न कशा प्रकारे करतात. सूरज माळी मॅजिक करावं लागेल आता त्यांना. तो भरपूर दिवस झाले तो मॅजिक त्यांनी केला होता कोलांड्याच्या कर्नाल्याच्या मैदानावर. तो मॅजिकची आत्ता गरज आहे. मॅजिक होईल का परंतु मॅजिक तर सध्या नाहीये. मॅजिक मॅन बनलाय सध्या आपण पाहिलं तर विथ द बॅट सतीश जाबर. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज टॉप 5 हाय 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी. थँक्यू डीजे. आता तर दिसून आलंय की विजयाचं दार आमच्या संघाने मात्र उघडलंय. फक्त 1 कदम
हो, स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता सतीश जाबर. आपण पाहू शकतोय काय जबरदस्त खेळ आज राहिला यंग मराठा टीम्सचा. प्रभावी विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड. अगदी आपण पाहिले आणि 10 चेंडू एका धावेची गरज. फटका चांगला आहे आणि ते आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट केली जाते. अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर मग हाय फाईव्ह मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतो यंग मराठा चिंचोडी टीम. अभिनंदन यंग मराठा टीम चिंचोडी. भरपूर चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळालं तुमच्या माध्यमातून आणि या सुपर फाईव्ह मध्ये तुमचा प्रवेश निश्चित होतोय. थँक्यू डीजे. अगदी मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जाऊया. रितेश ठरतात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि सगळ्यात मोठी सूचना दोन्ही टीम्सचे कर्णधार आहेत ते आयोजकांशी संपर्क साधा दोन्ही टीम्सचे. सूरज माळी प्लीज विजय भोय